नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. वाडा तालुक्यातील श्रमजीवी संघटना जल जीवन मिशन अंतर्गत सुरू भोंगळ व निकृष्ट कामाबद्दल आक्रमक. वाडा पंचायती समिती समोर ठिय्या आंदोलन. केंद्र शासनाची अत्यंत उपयुक्त अशी हर घर जल योजना, परंतु ही योजना पालघर जिल्ह्यामध्ये सपशेल फेल होताना दिसत असून काही ठिकाणी काम करण्याचा कार्यकाळ संपून सुद्धा जागोजागी कंत्राटदाराचे त्यांनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे, काम कुचराईमुळे, अर्ध अवस्थेत असलेल्या कामामुळे फज्जा उडलेला प्रत्येक तालुक्यात दिसत आहे आणि प्रशासकीय कर्मचारी संबंधित अधिकारी कंत्राटदाराला पाठीशी घालताना दिसत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनता त्रस्त असून त्यांनी पंचायत समिती वाडा येथे श्रमजीवीच्या माध्यमातून ठिय्या आंदोलन सुरू केलेले असून यासाठी त्यांनी कार्यकारी अभियंता श्री गंगाधर निवडुंगे साहेब प्रत्यक्ष जागे करण्यासाठी पाचारण केलेले आहे. पाहूया, प्रत्यक्ष पाहणीनंतर जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जातात की कंत्राटदाराला शिक्षा केली जाते का पाठीशी घातले जाते, हे येणाऱ्या काळात कळेल. वार्ता आहे प्रणव प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफ यांची रिपोर्ट. इंडिया न्यूज 28 मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आहोत वाडा तालुक्यातील पंचायत समिती इथे आणि केंद्र सरकारची जल जीवन मिशन योजना हर घर जल पाणी ही एक चांगली योजना होती, सर्वसामान्य गरीब जनतेसाठी उभारलेली योजना. परंतु याचा इथे बोजवारा उठलेला दिसतोय आणि या सर्वसामान्य जनतेला आज कुठे न्याय मागायला या शासनाच्या पदरी यावं लागत आहे. जाणून घेऊया आपण आता श्रमजीवी संघटनेने ह्या संदर्भात काही विषय उत्तर देतो. आपण जाणून घेऊया त्याला काय काय त्रास आहे आणि त्या पद्धतीला काय काय मागण्या आहेत आणि सरकार त्याला काय पद्धतीने उत्तर देते. काय सांगाल तुम्ही आता? आम्ही श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून गेल्या 2 दिवस पंचायत समिती वाडा या ठिकाणी आंदोलन करतो आहे. जलजीवन योजना शासनामार्फत राबवली जाते, परंतु वाडा तालुक्यामध्ये 119 योजना मंजूर झालेल्या आहेत आणि पैकी या योजनांपैकी कोणतीही योजना आतापर्यंत पूर्ण झालेली नाही. शासनाने 140 कोटी रुपये या योजनेसाठी खर्च केलेले आहेत, परंतु शासनामार्फत अजून तरी गोरगरीब जे बांधव आहेत, आदिवासी बांधव आहेत, यांच्यापर्यंत ही योजना पोहोचली नाही. आधी सागमाळसारखा वाडा तालुक्यातला जो दुर्गम भाग आहे, सागमाळ असेल, टोकरीपाडा असेल, केळमाळ असेल, असा जो दुर्गम भाग आहे, आदिवासी भाग आहे, या भागामध्ये अजूनही योजना पोहोचली नाही. लोकांना अजूनही 4-5 किलोमीटरपासून अंतरामधून पाणी डोक्यावर आणावं लागते. म्हणून आज श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून आम्ही पंचायत समिती वाडा या ठिकाणी या नागरिकांना घेऊन आंदोलन करीत आहोत. तुम्हाला ह्या आधी जे उपस्थित अधिकारी आहेत, माझ्या माहितीनुसार मिळालेल्या माहितीनुसार इथे कार्यकारी अभियंता सुद्धा आहेत. मग त्यांच्यासोबत तुम्हाला काय सहकार्य मिळालं किंवा काय भाषा झाली? मुळात ही जी योजना आहे 2023मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होतं पूर्ण तालुक्यामध्ये, परंतु ही पूर्ण झाली नाही आणि गोरगरीब बांधवांना पाणी मिळत नाही. म्हणून आम्ही दोन दिवस सातत्याने ही मागणी लावून धरलेली होती की या गोरगरीब बांधवांना पाणी मिळेल कधी, म्हणून आम्ही मागणी लावून ठेवली होती की कार्यकारी अभियंता जोपर्यंत या ठिकाणी येत नाही आणि ठोस यावर निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. आणि या आंदोलनाच्या धसक्याने असेल कार्यकारी अभियंता जे आहेत ते या ठिकाणी आले आणि 2 दिवस त्यांच्याबरोबर चर्चा चालू आहे. त्या चर्चेच्या माध्यमातून ही चर्चा करत असताना नुकताच आमची त्यांच्याबरोबर पुन्हा चर्चा झाली आणि त्यांनी थोडक्यात सकारात्मक भूमिका घेतलेली दिसते की आता या सागमाळ असेल, केळमाळ असेल आणि इतर जे पाडे आहेत या पाड्यांपर्यंत, देवीपाडा असेल, फणसपाडा असेल, या पाड्यांपर्यंत त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात का नाही सध्या पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न ते करत आहे आणि आम्ही कायमस्वरूपी ही योजना त्या ठिकाणी राबवली गेली पाहिजे, कायमस्वरूपी त्यांना पाणी मिळाले पाहिजे ही मागणी त्यांच्याकडे केली आहे. ते सकारात्मक भूमिका घेतील अशा मी आशा बाळगतो आहोत. त्याचबरोबर पीक शिलोत्तर ग्रामपंचायत आहे, या ठिकाणी पाण्याच्या टाकी ज्या आहेत त्या निकृष्ट दर्जाच्या झालेल्या आहेत. त्या निकृष्ट दर्जाच्या पाण्याच्या टाकी झालेल्या आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की या निकृष्ट दर्जाच्या पाण्याच्या टाकीचा त्यांनी रितसर पंचनामा करावा आणि जर का ते निकृष्ट दर्जाचं त्यांच्या दृष्टीने जर का निदर्शनास आलं
तर तात्काळ त्या श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते की ज्यांनी जल जीवन मिशनच्या अंतर्गत जी सुधारित योजनेसंदर्भात आपले विषय मांडलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांना होणारा त्रास आणि जो चाललेलं बांधकाम आहे, हे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचं असून आता हे शासन आणि ह्या शासनाचे अधिकारी ह्या विषयाला किती तडीच देतात की ह्या गरीब जनतेला तोंडाला पानं पोचतात, हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल. इंडिया न्यूज 28साठी प्रणय पाटील, पालघर जिल्हा.